नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पल्लवी निंबाळकर पोळ. वेलकम बॅक टू अवर चॅनल. मंडळी, आपण आपल्या चॅनलवर कायमच आरोग्यविषयक समस्या, त्यांची कारणे, तसेच आपल्याला त्यावर काही घरगुती उपाय करता येतील का व आपल्याला त्या समस्या टाळण्यासाठी कुठल्या प्रकारचा आहार घ्यायला हवा, याविषयी आपण चर्चा करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण एका अतिशय कॉमन समस्येबद्दल बोलणार आहोत. डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळे किंवा डार्क सर्कल्स. डार्क सर्कल्स ही एक अतिशय कॉमन समस्या आहे, पण बऱ्याचदा आपल्याला डार्क सर्कलची काही सामान्य कारणे असतात, पण एखादा गंभीर आजाराचं लक्षण म्हणून देखील आपल्याला डार्क सर्कल्स दिसू शकतात. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डार्क सर्कल्स येण्याची कारणे किंवा डोळ्यांभोवती जी काही काळी वर्तुळे होतात ते का येतात त्याची कारणे पाहणार आहोत. तसेच आपल्याला ती टाळता येण्यासाठी काही कुठल्या प्रकारचा विशिष्ट आहार घ्यायला हवा का, आपल्या दिनचर्येमध्ये काही आपल्याला विशिष्ट बदल केले पाहिजेत का, तसेच आपल्याला काही घरगुती उपचार करता येतील का, आणि हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंडळी, आपण व्हिडिओ चालू करण्याआधी किंवा आपल्याला डार्क सर्कलची जी काही कारणे आहेत ते चालू करण्याआधी आपल्याला डोळ्यांच्या त्वचेबद्दल जाणून घ्यायला हवं. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या संपूर्ण शरीराला त्वचेचे आवरण असते आणि आपल्या शरीराभोवतीचे जे काही त्वचेचे आवरण असते ते सगळीकडे सारखे नसते. काही अवयवांच्या भोवतीची त्वचा ही जाड असते आणि काही अवयवांच्या भोवतीची त्वचा ही पातळ असते किंवा अतिशय नाजूक असते. तशीच आपल्या डोळ्यांच्या भोवतालची जी काही त्वचा ही अतिशय पातळ आणि नाजूक आहे आणि म्हणूनच आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या दिनचर्येमध्ये ज्यावेळेला छोटासा जरी बदल होतो तर आपल्या त्या डोळ्यांखाली आपल्याला बदल जाणवतो किंवा आपल्या डोळ्याखाली ते लक्षणं दिसू लागतात. म्हणजे ज्यावेळेला आपली झोप झालेली नसते त्यावेळेला आपल्या डोळ्यांभोवती सूज येते किंवा आपले डोळे सुजल्यासारखे दिसतात. हे सगळं आपल्या ज्या वेळेला आपल्या दिनचर्येमध्ये छोटासा बदल होतो किंवा आपल्या शरीरात छोटासा जरी काही बदल व्हायला लागला तर सगळ्यात आधी आपल्या त्वचेवर दिसायला लागतो. आणि म्हणूनच आपण पाहणार आहोत की आपल्याला डार्क सर्कल्स होण्याची जी काही कारणे आहेत त्यातली काही सामान्य कारणे आहेत आणि काही गंभीर कारणे आहेत. तर मग ती कुठली कुठली आहेत तर पाहूयात. डार्क सर्कल्स होण्याची कारणे काय काय आहेत. सगळ्यात महत्वाचं कारण आहे की सतत जागरण करणे किंवा अपुरी झोप घेणे. मग सतत जागरण मध्ये काय होतं की बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आम्ही 12ला जरी झोपलो तर मग आम्ही सकाळी 9-10 वाजेपर्यंत झोपतो आणि त्यामुळे मग आमची झोप पूर्ण होते. पण हे आपलं जे काही जैविक घड्याळ किंवा आपलं जे काही बायोलॉजिकल क्लॉक आहे त्याच्यानुसार हे पूर्णपणे चुकीचं आहे. की म्हणजे की तुम्ही अगदी 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागरण करायचं आणि मग पुन्हा ती दिवसा झोप घ्यायची. या पद्धतीने ज्यावेळेला आपण झोप घ्यायला चालू करतो ना त्यावेळेला आपल्या शरीरामधलं जे काही दोष आहेत, म्हणजे की आपले वात पित्त कफ, याला आयुर्वेदात दोष असे म्हटलं आहे, ते बिघडायला चालू होतं आणि म्हणूनच मग आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारची लक्षणं निर्माण होतात आणि म्हणूनच आपली जी झोप आहे ती व्यवस्थित, म्हणजे की आपल्याला संध्याकाळी 10-10:30 वाजता झोपायचं आहे आणि सकाळी 5-5:30 वाजता उठायचं आहे. त्यामुळे आपल्याला वाताचे किंवा पित्ताचे आजार होत नाहीत. मग म्हणूनच आपल्याला डार्क सर्कल्स कमी करायचे असतील तर आपल्याला सगळ्यात आधी आपल्या झोपेकडे लक्ष देणं गरजेचे आहे. 2 नंबरचं कारण आहे की सतत स्क्रीनचा वापर किंवा म्हणजे मोबाईल, टीव्ही किंवा कॉम्प्युटर ह्या स्क्रीनचा वापर ज्यावेळेला आपण सतत करतो त्यावेळेला देखील आपल्या डोळ्यांच्या भोवतीची जी त्वचा आहे ती काळी व्हायला चालू होते. मग आपण कायम आपल्या व्हिडिओमध्ये हे बघत असतो की आधुनिक आणि आयुर्वेद शास्त्राची आपण सांगड घालून आपण कारणं पाहत असतो किंवा आपण ती लक्षणे पाहत असतो. तर ज्यावेळेला आपण स्क्रीन किंवा मोबाईल बघत असतो त्यावेळेला त्या स्क्रीन मधनं जी काही लाईट येते ती देखील एक उष्णतेचा प्रकार आहे आणि त्या उष्णतेमुळे आपल्या अंगातली उष्णता देखील वाढते. तसेच त्या उष्णतेमुळे आपल्या अंगातलं पाणी कमी व्हायला लागतं आणि ते कमी झाल्यामुळे उष्णता वाढल्यामुळे आणि पाणी कमी झाल्यामुळे आपल्या डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे तयार व्हायला लागतात. आणि मग बऱ्याचदा काय होतं की मग ज्यांना वर्क फ्रॉम होम आहे त्यांना स्क्रीनचा वापर तर केलाच पाहिजे. मग ज्या वेळेला तुम्हाला वर्क फ्रॉम होम आहे त्यावेळेला तुम्ही स्क्रीनचा वापर करत असताना मध्ये मध्ये ब्रेक घ्यायला चालू करा. तसेच ज्या तुम्ही तुमचं डिहायड्रेशन होणार नाही किंवा तुमच्या शरीरातलं पाणी कमी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी तुम्ही ज्या वेळेला स्क्रीन समोर काम करायला बसता त्यावेळेला तुमच्या सोबत एक पाण्याची बॉटल घ्यायला हवी किंवा कुठल्याही प्रकारचं सरबत किंवा ज्या फळांमध्ये पाणी भरपूर आहे अशा प्रकारच्या फळांचं तुम्ही सेवन केलं पाहिजे. आपल्याला 3 नंबरचं कारण आहे रसक्षय किंवा डिहायड्रेशन. बऱ्याचदा आपल्या शरीरामध्ये आपल्याला पाणी कमी पडतं आणि म्हणून मग त्या रसक्षय ज्या वेळेला होतो किंवा आयुर्वेदात जे काही धातू सांगितले आहेत तर त्यातला ज्या वेळेला रसधातू आहे तो आपल्या शरीरातला कमी होतो.
म्हणजेच की आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण ज्यावेळेला कमी व्हायला लागतं, त्यावेळेला देखील आपल्या डोळ्यांभोवतालची त्वचा ही काळी व्हायला लागते. आणि मग हे व्हायला नको म्हणूनच मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवायला लागतं. मग ते पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं म्हणजे नुसतंच पाणी प्यायचं का? तर नुसतंच पाणी नाही प्यायचं आपल्याला. आपण विविध प्रकारची सरबते घेऊ शकतो, ताक घेऊ शकतो. तसेच आपण आंबील करू शकतो. कारण बऱ्याचदा आपण असं बघितलंय, की उन्हाळ्यामध्ये बाहेर एकदम गरम वातावरण असतं आणि मग सतत पाणी प्यायचा पण कंटाळा येतो. अशा वेळेला आपण जास्तीत जास्त सरबते किंवा आंबील, ताक याचा आपण आहारामध्ये ज्यावेळेला समावेश करतो, त्यावेळेला आपल्याला रसक्षय किंवा डिहायड्रेशन होत नाही. तसेच आणखी एक कारण आहे अनुवंशिकता. बऱ्याच व्यक्तींमध्ये म्हणजे त्यांच्या आई-वडिलांमध्ये ज्यावेळेला डार्क सर्कल्स लवकर होतात, तर अशा व्यक्तींना देखील तुमच्यामध्ये देखील लवकर डार्क सर्कल्स होण्याची शक्यता असते. आणखी एक कारण आहे रक्तक्षय किंवा ॲनेमिया. ज्यावेळेला आपल्या अंगातील रक्ताचे प्रमाण कमी असते, त्यावेळेला देखील आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळे तयार व्हायला लागतात. कारण ज्यावेळेला रक्तक्षय होतो, त्यावेळेला आपलं पित्तदोष बिघडलेला असतो आणि आयुर्वेदानुसार वात आणि पित्ताचा ज्यावेळेला बिघाड होतो, त्यावेळेला आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसायला लागतात. कारण रक्तधातूचं हे देखील कार्य आहे, की रक्तधातू हे रंजन करतो किंवा रंगवण्याचं कार्य आहे आणि मग आपल्या शरीरातील ज्यावेळेला रक्तधातू कमी होतो, त्यावेळेला आपल्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे तयार व्हायला लागतात. मग आपल्याला रक्तधातू व्यवस्थित ठेवण्यासाठी काय करायला हवे? आपल्याला आपलं रक्त ज्यावेळेला कमी झालेलं आहे, तर डोळ्याभोवती काळी वर्तुळे येतात. तसेच आपल्याला भूक कमी प्रमाणात लागायला लागते आणि आपल्याला कायम थकवा जाणवतो. थोडं जरी काम केलं तरी आपल्याला थकवा जाणवायला चालू होतो. मग अशा वेळेला आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणी करून घेऊन आपल्या शरीरातील रक्त किती आहे हे बघून आपण व्यवस्थित औषधे चालू केली पाहिजेत. कारण की बऱ्याचदा काय होतं, की रक्त कमी झालंय, तर मग आपण रक्तवाढीचा आहार घेतला तर आपलं रक्त व्यवस्थित होईल, असं नसतं. कारण तुमचं रक्त जे काही आहे ते प्रमाणात ठेवण्यासाठी तुम्हाला आहाराचा उपयोग होतो. पण ज्यावेळेला रक्त हे अतिशय कमी झालेलं असतं, त्यावेळेला तुम्हाला औषधं घेणेच गरजेचे असते. म्हणूनच ज्यावेळेला तुम्हाला रक्त कमी होतं किंवा तुमचा एचबी ज्यावेळेला कमी झालेला असतो, त्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत आणि मग तो वाढलेला एचबी मेंटेन करण्यासाठी तुम्हाला आहारामध्ये तुमच्या बदल करायला लागतो, ज्यामध्ये तुम्ही रक्तवर्धक काही आहार घ्यायला लागतो. मग रक्तवर्धक आहार जो काही आहे, त्यामध्ये येतं खजूर, काळे मनुके, तसेच बीट, पालक या प्रकारचा आहार ज्यावेळेला तुम्ही घेता किंवा गोड शेंगदाण्याचे लाडू, हळीवचे लाडू या प्रकारचा आहार जेव्हा घेता, त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये जो काही रक्त आहे किंवा एचबी आपला कमी होत नाही. तसेच आणखी एक कारण आहे डोळ्यांखालील काळी वर्तुळे होण्याचे स्ट्रेस. स्ट्रेस किंवा ताणतणाव यामुळे आपला वात वाढलेला असतो आणि वात वाढल्यामुळे किंवा स्ट्रेस वाढल्यामुळे आपल्याला झोप देखील लागत नाही. मग वात वाढतो, पित्त वाढतो आणि त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतात. आणखी एक कारण आहे वय. ज्यावेळेला वय वाढायला लागतं, त्यावेळेला त्वचेमधलं कोलॅजन कमी व्हायला लागतं आणि ज्यावेळेला त्वचेमधलं कोलॅजन कमी व्हायला लागतं, त्यावेळेला आपली त्वचा पातळ व्हायला लागते आणि ती पातळ व्हायला ज्यावेळेला लागते, तर डोळ्यांच्या भोवतीची त्वचा आधीच पातळ असते आणि मग कोलॅजन कमी झाल्यामुळे ती आणखी पातळ होते. म्हणून मग ज्यावेळेला वय वाढत जातं, त्यावेळेला आपल्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसून येतात. तसेच ज्या व्यक्तींना सतत डोळे चोळायची जेव्हा सवय असते ना, त्यांच्यामध्ये देखील डार्क सर्कल्स होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते. तसेच काही हार्मोनल डिसीज जे असतात म्हणजेच की पीसीओडी, थायरॉइड या प्रकारच्या आजारांमध्ये देखील आपल्याला डोळ्यांभोवती काळी वर्तुळे तयार झालेली दिसतात. कारण की त्यांच्यामध्ये ज्यावेळेला इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी दिसून येते किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स दिसून येतो, त्यावेळेला मग आपल्या त्वचेवर काळेपणा यायला लागतो आणि म्हणूनच आपल्या डोळ्यांभोवती देखील काळी वर्तुळे तयार व्हायला लागतात. तर ही झाली आपल्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळे का तयार होतात याची सामान्य कारणे. पण बऱ्याचदा काही व्यक्तींमध्ये खूप दिवस ताप राहिलेला असतो किंवा खूप बऱ्याचदा भूक लागत नसते आणि अचानक वजन कमी व्हायला लागलेलं असतं. अशा वेळेला एखादा गंभीर आजार देखील असू शकतो आणि त्याचं लक्षण म्हणून आपल्याला डोळ्यांभोवती काळी वर्तुळे तयार झालेली असतात. तर आपल्याला ही काळी वर्तुळे जी तयार झालेली आहेत, ती कमी करण्यासाठी काय करायचंय? तर अर्थातच मी जी काही कारणे सांगितलेली आहेत, त्यातली जी सामान्य कारणे आहेत, त्यामध्ये जर तुमच्याकडनं काही चुका होत असतील, तर त्या तुम्हाला नीट केल्या पाहिजेत. म्हणजेच काय, की तुम्हाला झोप व्यवस्थित घेतली पाहिजे. तुमचे रोजचं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. मग आता पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं म्हणजे काय, की ज्यावेळेला तुम्हाला तहान लागतीये, त्यावेळेला कंटाळा न करता पाणी पिलं पाहिजे. कारण
फक्त 2.5 लिटर 3 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे असं नाही. ज्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासते त्यावेळेला तुमचं शरीर तुम्हाला लक्षण स्वरूप तृष्णा हे लक्षण दाखवत असतं. म्हणजेच की तहान लागणे हे लक्षण दिसत असतं. आणि ज्यावेळेला आपल्याला तहान लागलेली असते त्यावेळेला चहा, कॉफी किंवा मग एखादं कोल्ड ड्रिंक अशा प्रकारचा आहार न घेता तुम्ही पाणी प्या किंवा सरबत घ्या किंवा ताक याचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा. तसेच तुम्हाला व्यवस्थित झोप घ्यायची आहे, तुमचा स्क्रीन टायमिंग कमी करायचा आहे आणि तुमच्या आहारामध्ये आवश्यक तो बदल केला, की तुमच्या जी काही काळी वर्तुळे आहेत ती हळू कमी व्हायला लागतील. लक्षात घ्या ही काळी वर्तुळे यायला भरपूर वेळ लागलेला असतो आणि म्हणून ज्यावेळेला तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये बदल करता तर ती अचानक तर नाहीशी होणार नाहीये, त्याला वेळ लागणार आहे. म्हणून ती काळी वर्तुळे किंवा डार्क सर्कल्स कमी होण्यासाठी वेळ द्या. तुमच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा करा. आणखी आता आपण पाहूयात की काही घरगुती उपचार करता येतील का? तर आपण घरगुती उपचारांमध्ये काय करू शकतो? चांगल्या प्रतीचं बदामाचं तेल घ्या. त्याचे एक 2-3 थेंब तुम्ही तुमच्या बोटांवर घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी हलक्या हाताने असा डोळ्यांच्या भोवती मसाज करायचा आहे. त्याच्यामुळे देखील तुम्हाला तुमची काळी वर्तुळे कमी यायला मदत होईल. तसेच तुम्ही खोबरेल तेलाचा देखील मसाज करू शकता. तुम्ही शुद्ध तुपाचा देखील मसाज करू शकता. तर तुम्ही काकडीचे काप किंवा बटाट्याचे काप तुम्ही तुमच्या डोळ्यांवर ठेवू शकता रात्री झोपण्यापूर्वी. काकडी ही थंड गुणाची सांगितलेली आहे. त्यामुळे पित्तशामक असल्यामुळे काकडीमुळे उष्णता कमी होऊन तुमच्या डोळ्याभोवतीची जी काळी वर्तुळे आहेत ती कमी व्हायला मदत होते. तसेच बटाटा हा नॅचरल ब्लीच आहे. तो जे काही काळेपणा आहे तो दूर करायला मदत करत असल्यामुळे तुम्ही बटाट्याचा रस लावू शकता किंवा बटाट्याचे काप करून तुम्ही ते ठेवू शकता. त्याच्यामुळे देखील तुमची काळी वर्तुळे कमी व्हायला मदत होते. ही तर झाली काही घरगुती उपचार. आयुर्वेदात काही उपचार सांगितले आहेत का? तर आयुर्वेदामध्ये कुंकुमादी तेल नावाचं एक तेल सांगितलं आहे, ज्याचं तुम्ही 1-2 थेंब तुमच्या बोटावर घेऊन त्याने जर मसाज केला तरी देखील तुम्हाला अतिशय उत्तम रिझल्ट मिळतो. तसेच आयुर्वेदातलं जे शतधौत घृत आहे त्याच्यामुळे त्याने मसाज जरी केला तरी देखील तुम्हाला खूप छान प्रकारे रिझल्ट दिसू शकतो. आणि तुम्हाला जर खूप जास्त प्रमाणात तुमच्या अंगातलं पित्त वाढलेलं असेल, तुमच्या अंगातला उष्णता वाढलेली असेल, तर त्याच्यामुळे देखील काळी वर्तुळे दिसून येतात. म्हणूनच मग तुम्हाला आत्म घेण्यासाठी काही औषधे आहेत आयुर्वेदामध्ये. आयुर्वेदामध्ये कानदुधा हे एक गोळी सांगितली आहे, जी तुम्ही जर रोज सकाळ संध्याकाळ दुधासोबत घेतली, म्हणजे की ती गोळी घेताना पाण्याचा वापर करण्याच्या ऐवजी तुम्ही दुधाचा वापर केलात, तर तुमच्या अंगातलं पित्त देखील कमी व्हायला मदत होते. तसेच परिपाठादी काढा नावाचं एक औषध आहे. ते देखील तुम्ही रोज 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ घेतलं तर तुमच्या अंगातली उष्णता कमी व्हायला मदत होते. पण मंडळी हे जे काही डोळ्यांखालील काळी वर्तुळे किंवा डार्क सर्कल ही जरी कॉमन समस्या असली, तरी देखील त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण काय होतं ना, आपण कॉमन समस्या म्हणून दुर्लक्ष करतो. पण एखाद्या गंभीर आजाराचं जर हे लक्षण असलं, तर त्याच्यामुळे आपण मग घरगुती उपचार करत राहतो आणि मग तो आजार कदाचित वाढू शकतो. म्हणूनच जर तुम्हाला डार्क सर्कल्स सोबतच इतर काही लक्षणं दिसत असतील, म्हणजेच काय की तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील, तुमचं वजन अचानक वाढलं असेल किंवा अचानक कमी झालं असेल, तुमच्या भुकेच्या प्रमाणामध्ये बदल झाला असेल, समजा तुम्हाला सारखी थोड्या थोड्या वेळाने भूक लागत असेल किंवा तुम्हाला भूक लागायचं बंद झालं असेल, तुम्हाला ज्यावेळेला अतिशय धाप लागत असेल, म्हणजे तुम्ही थोडं जरी काम केलं तर तुम्हाला दम लागण्यासारखं लक्षात दिसून येत असेल किंवा तुम्हाला सतत झोप येत असेल, अशा प्रकारची ज्यावेळेला लक्षणे दिसतात त्यावेळेला तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचे आहे. म्हणूनच डार्क सर्कलला अगदी हलक्यात पण घेऊ नका, पण त्याचं जास्त टेन्शन पण घेऊ नका. आणि मंडळी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच भरपूर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा, जेणेकरून त्या लोकांना ते त्यांचे काही जे काही डार्क सर्कल्स आहेत किंवा जी काही कारणे आहेत ते त्यांना कळण्यास मदत होईल. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.